विषय पूर्ण तो श्रवण इथंच येतो, कारण फक्त सुतोवाच करतो. पहिल्या 5 भक्तीमध्ये श्रवण आहे. कसं काय ते तुम्ही ठरवा, चिंतन करा. कोणत्या गोष्टीमध्ये श्रवण नाही याचा विचार करा. श्रवण प्रत्येक गोष्टीत आहे. आपल्याकडे हिंदाण्यांचे डबे आहेत, बरोबर? झाकून उघडा लागत नाही, हलवले तरी कळतात की आत काय आहे. श्रवण आहे ना. बाहेर बसलेली सोफ्यावर टीव्ही बघत बसलेली आई लहान मुलीला स्वयंपाक सांगत असते आणि सांगितले की मोहरी तडतडली की पुढच्या वस्तू घाल. आई बघत नाही, तडतडल्याचा आवाज येतो आणि मग सांगते आता हे घाल. श्रवण आहे की नाही? मग तेच जे प्रपंचातली जी क्रिया आहे तीच प्रक्रिया रूपाने जेव्हा आमच्या समोर येते तेव्हा ती पारमार्थिक ठरते. आम्ही आता श्रवण ही फक्त क्रिया म्हणून बघतो, ती प्रक्रिया म्हणून काय आहे ते आपण प्रवचन करू. जय जय. जर मंत्र हे आहे तर त्याला पद्य पाळायला लागतात. ती पद्य पाळली नाही तर त्याचा विकृतपणा होतो. म्हणून गोंधळेकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा नामस्मरणच हे करा करूया. नामस्मरण बाकीच्या पंथात करू नका. अगदी शास्त्री पंडितांचं बालवाटाचं त्यांनी सांगितलं होतं. एक साधारणतः घटना घडलाय. संगोपासून एक पुस्तक आहे प्रकाशांच्या सरस्वती. ऐकू येते? त्याचं सामर्थ्य निश्चित आहे. गायत्रीमध्ये सगळ्यात मंत्र म्हणलेला आहे, सहस्त्र मंत्र म्हणलेला आहे. पण प्रत्येक मंत्राला करत असताना त्याची काही बंधनं आहेत. त्याच्या शास्त्राच्या पद्धतीने जर केला तो फरक होतो, त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यापेक्षा नामस्मरण सगळ्यात आजच्या करूया सोपं साधन आहे, त्याला काही लागत नाही. म्हणून गोंधळ त्याचे पुष्कळ गोष्ट अगदी शास्त्री पंडितांशिवाय त्यांनी ते पटवून दिलेलं आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. वेदांमध्ये सुद्धा नामस्मरण सांगितलं असं मागितलं होतं. साताऱ्यातल्या घटना आहे. प्रज्ञानंद सरस्वती त्यांनी तुलसीरामांजवळ 5-7 खंड असे लिहिलेले आहे मराठीमध्ये ते. तर ते साताऱ्यात पाहायला ते आणि गायत्री मंत्र त्यांचं पुस्तकच होतं. आणि एक ग्रस्त म्हणाले मी इतके वर्ष गायत्री मंत्र जपतो तर माझं डोकं तुमच्या थांबत नाही वगैरे होते. ठीक आहे, म्हणजे मी तुमच्याकडे ऐकू घ्यायचं आहे. तर त्यांच्या घरी गेले ते आणि त्याचे सोहळं नेसलं होतं. ज्या वेदक आणलेलं होतं त्यानंतर त्या काय 5-10-20 वर्षात त्याला पाणी सुद्धा लागलेलं नव्हतं. इतकं कळकट्ट होतं. ते म्हणले तुम्ही पहिल्यांदा हे सोहळं ते फेकून द्या, साधं धोतर असेल धोतर ते नेसा आणि त्याला मला सांगा. तर जमिनीचा फरक पडला, त्याचं डोकेदुखी बंद झाली. म्हणजे साध्या इतकी शुल्लक गोष्ट आपल्याला वाटेल वस्त्र तर तो मंत्र फसवतो, नाहीतर नाही. नामस्मरणाला ती कुठलीही बंधनं नाही आहे म्हणून ती करावी. हा त्याचा भाग आहे. पुढे जाऊया. काही प्रश्न असे आहेत काही जनरल स्वरूपाचे प्रश्न आहेत तर ते आपण घेऊ घेणार नको. फक्त आपल्याला त्या 3 भक्ती ज्याला आपल्याला दिलेल्या आहेत, श्रवण, नंतर कीर्तन आणि नामस्मरण, या संदर्भात जेवढेच मी प्रश्न आपल्याला घेतो. त्यामध्ये असे विचारलं माझ्या मते फक्त श्रवण भक्तीचे आहेत. बाकीचे 2 भक्तीला आपण स्पर्श करतो, फक्त श्रवण भक्तीवरच करतो. बरं, काही गोष्टी आधी मी तुमच्याशी जी सत्र होतील पुढची ती समर्थच्या वेगवेगळ्या ठिकाणी होतील. म्हणजे चाफळ असेल, शिवथरगड असेल किंवा तिथं जिथं सांगितलं असेल तिथं काहीतरी देवाचं अनुष्ठान आहे अशा ठिकाणी होते. आणि एक सत्र तिथलं स्थान महात्म्यासाठी असेल. येताना काय करायचं आहे, उदाहरण देतो. काय की उदाहरणाशिवाय आम्हाला काय कळत नाही, बरोबर? चांगदेव वाघावर बसून माऊलीने भेटायला आले. आधी पत्र पाठवलं होतं पूर्ण. त्यात मुक्ताईने म्हणलं की चांगला गोरा तो गोराच, बरोबर? ह्या बऱ्याच जणांना चांगदेवावरची टीका वाटते, बरोबर? पण जर शांतपणे विचार केला
तर मुक्ताईनी चांगदेवांचं केलेलं कौतुक आहे. चांगला कोरा तो कोरा जायला, हे कौतुक आहे, ही टीका नाही आहे. कारण का एक विचार करा, दासबोधाचं एक पारायण जरी झालं तर आम्हाला वाटतं की दासबोधावर बोलायला आम्हीच योग्य होतो. बरोबर? 1400 वर्ष तपश्चर्या करून कोरं राहणं हे सोपं नाही आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही तयारी तीच करायची, प्रत्येक शबरीला येताना कोरं होऊन या, म्हणजे आम्हाला घडवायला सोपं पडतं. म्हणजे आता नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती या भक्तीचाच विचार आपल्याला आजचा दिवस आणि उद्याची सकाळ थोडा वेळ, कारण उद्या समोर युवयुवा करतील, त्याच्या आधीचा जो वेळ आहे तो इतक्या वेळामध्ये श्रवण भक्तीचं स्वरूप लक्षात आलं तरी खूप झालं. फार महत्त्वाचा विचार आहे. आपल्याला काही अभ्यासक्रम आहे आणि तो या ठराविक मुदतीत पूर्ण करायचा आहे असं आपल्याला इथं बंधन नाही. जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आत्मसात व्हायला पाहिजे. तो आत्मसात होण्यासाठी अभ्यास करणे हा भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाचा एक विचार जर नीट करायचं ठरलं असेल तर भक्तीचा विचार याच दृष्टीने करावा लागतो की भक्ती मार्ग म्हणजे नक्की काय, तर जो अभ्यास करायचा तो आत्मसात करायचा. श्रवण भक्ती नावाचा एक समाज समर्थ आपल्याला भेटतात. विचार समर्थ जेव्हा मांडायला सुरुवात करतात तेव्हा त्याच्यामध्ये दोन भूमिका असतात. दोन भूमिका दोन पद्धतीनं त्या त्या जागेवरती समजून घ्याव्या लागतात आणि याच पद्धतीनं पुढे जावे. आपल्या सर्वांनीच आहे ते सगळ्या प्रापंचिक भाग आहे. या संसारातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला नित्याच्या झालेल्या आहेत, जन्मानुजन्म त्या अंगवळणी पडलेल्या आहेत सवयीच्या. त्यामुळं त्यातून आम्ही बाहेर पडू शकत नाही. किती वैराग्य सांगा, काही सांगा. वैराग्य म्हणजे काय, हे सगळं तत्वतः मान्य करायचं काही नाही, यालाच वैराग्य म्हणे. असं सोडली ना, सोडली म्हणजे कुठं सोडली, असं काय एक गाठोडा इथं ठेवून दिला असं आपल्याला दाखवता येतं का? जे अंतःकरणाने स्वीकारायचं, अंतःकरणाने ज्याचा त्याग करायचा ते बाहेर कुणाला दाखवता येत नाही, दाखवायचं नाही. पाहणारा भगवंत अंतःकरणातच आहे. ही एक सुरुवात आपली श्रवणाच्या दृष्टीनं लक्षात घ्यायला पाहिजे. समर्थ आपल्यापुढे श्रवण भक्तीचा विचार मांडताना आपल्यापुढे जो विस्तार त्यात केलेला आहे यामध्ये कोणती गोष्ट समर्थांनी वगळली, कोणता रोग, त्यावरचा उपाय कोणता, हा विचार भक्ती मार्गात आल्यावरती या विचारामुळे मला भगवंत भेटणार का, विचार आपल्याला श्रवण भक्तीवर करायचा. समर्थांनी जे काही त्यातून दाखवले यातल्या कोणत्या गोष्टीचा मी अभ्यास केला म्हणजे मला भगवंत भेटणार का, प्राप्त होणार का, काही विचार मला आता माहिती. सगळेजण म्हणतात की भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मान, निश्चय पाव तो पावतो. पावतो म्हणजे काय ते आम्हाला भक्ती मार्गावर आल्यावरती आणि माझी भक्ती कशी खरी आहे याची मला पावती मिळते म्हणजे भगवंत पावती. काय होतं की फार मोठ्या अडचणी, माझी प्रकृती खराब झाली, माझी सांपत्तिक स्थिती बिघडली, मी भगवंताची भक्ती केली आणि माझी परिस्थिती सुधारली. आमची भक्तीची गणपतीची पावती भगवंताची कृपा आम्ही त्या मापाने मोजतो. आहे का नाही हा अनुभव प्रत्येकाने? आम्ही संदर्भात
तो कालेचा अनुभव बोलले गेले. यामध्ये भक्ती सांगितली गेली का मी अमुक केलं आणि त्यामुळे भगवंत मला भेटला किंवा भगवंताची कृपा माझ्या अनुभवाला आली म्हणून मी